व्हिडिओ बघून तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल की आज ही डिश कोणती बनलेली आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर मी पारू तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती। तर गॅसवर कढई ठेवलेली आहे सर्वात प्रथम, आणि ही रेसिपी म्हणजेच व्हेज बिर्याणी बनत आहे। तुम्हाला व्हिडिओ बघून कळलंच असेल। तर 2 चमचे याच्यामध्ये तेल सोडलेलं आहे, आणि हे 2 कांदे मी चिरून घेतलेले आहे, आणि यांना चांगले फ्राय करायचे आहे। आपल्याला चांगले गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत यांना तळून घ्यायचे आहे, तळून म्हणा किंवा फ्राय। आणि हे 100 ग्रॅम पनीर आहे, त्याला आपण मॅरिनेट करूया। त्यामध्ये हळदी पावडर, धना पावडर आणि लाल मिर्च पावडर आणि थोडंसं मीठ टाकून या। आणि मीठ टाकल्यावरती सगळं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण छानपणे असं मिक्स करायचं आहे। तर चला आता हे आपलं सगळं मिक्स झालेलं आहे। तर तुम्हाला भाज्या दाखवते। आता हे वाटीमध्ये वाटाणे आहे, शिमला मिरची, टोमॅटो, गोबी आणि ही गाजर आहे। हे हिरव्या मिरच्या आहे, ह्या खूप तिखट आहे, अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि हे पुदिन्याची पानं। तर बघा कांदा बऱ्यापैकी आपला फ्राय झालेला आहे, अजून थोडंसं करूया। बिर्याणी म्हटली की कांदा चांगला फ्राय करावाच लागतो, आणि याचा खूप छान सुगंध येतो। तर मॅरिनेट केलेलं हे पनीर आहे, तर त्याला चला आता सगळे फ्राय करायचे आहे। पनीर एकदम फ्राय करून घेतलं ना तर याची चव अप्रतिम येते बिर्याणीमध्ये। तर असं एक एक उलटपालट करून मस्त फ्राय करायचे आहे। हे बासमती राईस आहे, तर याला मी अर्धा तास भिजत ठेवलेला आहे। आणि व्हिडिओ पूर्ण नक्की बघा बिर्याणीचा, खूप छान आज रेसिपी आहे आपली बिर्याणीची। आणि हे 2 चमचे मी तूप टाकलेलं आहे, त्यामध्ये तूप टाकलं की तुपाचं पण एक चव म्हणजे एक वेगळीच असते। आणि हे 2-3 चमचे आपलं तेल आहे, तर तेलाचं आणि तुपाचं प्रमाण छान आपल्याला भरपूर टाकायचं आहे। खडे मसाले आहेत, तेजपत्ता, लवंग, दालचिनी, काळी मिरे आणि जिरं, हे सगळं आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे अगोदर। यांचा एकदम सुगंध तेलामध्ये आला का की सगळ्याच भाज्यांमध्ये पसरून जातो। तर सगळे भाज्या आपल्याला आता टाकून घ्यायच्या आहे या मसाल्यामध्ये। शिमला मिरची मस्त उभी चिरून घेतलेली आहे, छोटी छोटी गोबीची पण काप केलेली आहे। तर शिमला मिरची तुम्हाला जशी आवडली तुम्ही तशी काप करा, पण अशी म्हणजे बिर्याणीमध्ये छान वाटते। तर सगळ्या भाज्या आपल्या टाकून झालेल्या आहे, आणि हे 1 वाटी वाटाणे। तर हे सगळं टाकून झाल्यावर मी पूर्ण छान असं अगोदर तेलात आणि ह्या आपले खडे मसाल्यामध्ये आपल्या भाज्या चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहे। आणि ह्या परत वरून हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे, आणि त्यासोबत मीठ चवीनुसार टाकलेलं आहे। मस्त व्यवस्थित भाज्यांमध्ये होईल असं बघा, चांगले मस्त फ्राय झालेले आहे। आणि त्यानंतर आपल्याला हे आलं आणि लसूणची पेस्ट चांगली फ्राय करून घ्यायची आहे, जेणेकरून त्याच्यातला तो कच्चापणा निघत नाही तोपर्यंत। मस्त सगळं एकजीव मसाल्यामध्ये ती लागलेली आहे आपली पेस्ट आता। आणि हे तिखटवालं लाल मिरची पावडर, धनिया पावडर टाकलेला आहे, आणि हे तरीवालं लाल मिर्च पावडर आहे, आणि हा बिर्याणी मसाला आहे 1.5 चमचा। तर बघा आता हे सगळे मसाले टाकून झालेले आहे आपले, आणि हे मसाले पूर्ण आपले व्हेज भाज्यांना लागलं पाहिजे असं आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे। आणि तळून पण झालेलं। आणि आता हे कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे, आपल्याला हे 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे, जास्ती नाही टाकायचं। अर्धा किलो तांदूळ आहे तर मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये हे पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर टाकून हे पाणी छान अशी उकळी येऊ द्यायची आहे।
पुदिन्याचा आणि कोथिंबीरचा चांगला असा रंग पाण्यामध्ये यायला पाहिजे, की आपल्या बिर्याणीमध्ये हेच पाणी आपण उपयोग करणार आहोत. तर छान अशी उकळी आलेली आहे बघा. तर याला आपल्याला टाकायचं आहे. तर हेच पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे. तर बघा मसाले पण आपले छान असे फ्राय झालेले आहे. आणि आता हे आपण सगळे आपले तांदूळ याच्यात सोडून द्यायचे आहे. तर आहे ना सोपी बिर्याणी बनवायला, एवढी काही अवघड नाही आहे. आणि त्यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे. आणि कुकरमध्ये म्हटले की लगेच होते, फक्त भाज्या कापायची वेळ आहे. तर हलक्या हाताने आपल्याला हे सगळं याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. हलक्या हाताने. तांदूळ आपल्याला मस्त भिजलेला आहे ना, तर त्याचं म्हणजे असं तुकडा न पडायचा म्हणून आपल्याला अशी हलक्या हाताने हलवून घ्यायची आहे. सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहे. आता यामध्ये रेस्टॉरंटच्या पण बिर्याणीपेक्षा याचा असा सुगंध घरी आपल्या सुटलेला आहे. आणि सगळं याच्यामध्ये घरी पौष्टिक पदार्थ आहे. सगळ्याच भाज्या पौष्टिक आहे. तर बघा अगोदरच किती छान कलर आलेला आहे. तर आता पनीर याच्यामध्ये सगळीकडे पसरून देऊया. आणि हे आपले फ्राय झालेले कांदे, तर हे 2 कांदे आहे बघा किती कमी झाले ते फ्राय झाल्यावरती. आणि थोडीशी आपल्याला त्याच्यावरती कोथिंबीर पसरून द्यायची आहे सगळीकडे. आणि फ्रूट कलर आहे ऑरेंजचं, हे पण आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे. थोडंसंच पाणी त्याच्यामध्ये. आणि जे आपण पाणी पुदिना आणि कोथिंबीरचं बनवलेलं आहे ना, ते पाणी आपल्याला याच्यात सोडून द्यायचं आहे. तर आहे ना सोपी बिर्याणी. तर चला आता मस्त मिक्स झालेली आहे. आता याला मिक्स करायची जरूरत नाही आहे अजिबात. थोडंसंच नाही म्हणून हलवलेलं आहे मी. तर बघा आता झाकण लावून आपली 2 मिनिटात बिर्याणी तयार आहे. तर कशी दिसतीये बघा, किती मोकळी आणि सुटसुटीत आपली बिर्याणी झालेली आहे. तर कशी आवडली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी बिर्याणीची? तर आवडली असेल तर रेसिपीला पण लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झालेली आहे. आणि रायता पण त्यासोबत तयार आहे. तर चला भेटूया परत एका नया रेसिपी सोबत.